पक्ष हिंदू तिथीने फाल्गुन वद्य तृतीयेला सोमवार 17 मार्च रोजी शिवजयंती साजरी करणार। साधू संतांच्या साक्षीने पारंपरिक मार्ग वाकडी बारव येथे भव्य मिरवणूक निघणार। महाराष्ट्रासह नाशिक जिल्हा व शहरात हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंह क्रांती दल मंडळ भोई समाज भोईराज फाउंडेशन तिथीने शिवजयंती साजरी करणार। शेकडो वर्षापासून संपूर्ण हिंदू समाज शिवरायांची जयंती तिथीनुसार साजरी करत असून काल, आज आणि उद्या ही जयंती तिथीनुसार साजरी करणार आहेत। दरवर्षी संपूर्ण राज्यात हिंदू तिथीने शिवजयंती सर्व जुने नवीन मंडळे साजरी करत आली आहेत, परंतु मागील काही वर्षापासून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी तारखेचा घोळ सुरू आहे। आपले सर्व सण हे तिथीनुसार साजरे केले जातात। शिवराय पण आमच्यासाठी देव असून त्यांची जयंती सर्व शिवभक्त फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार यंदा सोमवारी 17 मार्च 2025 रोजी येणारी जयंती साजरी करणार आहेत। म्हणून सर्व जुने नाशिककर व शिवभक्त आपले दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीला साजरी करणार आहेत। हिंदू एकता आंदोलन पक्ष नेहमी हिंदुत्वासाठी समर्पित असून सर्व देशभक्ती कार्यक्रम, जयंती, पुण्यतिथी तसेच सर्व सण उत्सव हे साजरे करीत असतात। त्या शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। तिथीनुसार येणारी शिवजयंती राज्यातील नाशिक, मालेगाव, श्रीरामपूर, अहमदनगर, पुणे, सोलापूर, ठाणे, धुळे यासह अनेक जिल्ह्यात साजरी होणार आहे। कोरोना काळ वगळता यंदा हिंदू एकता भव्य दिव्य मिरवणूक द्वारका येथून पुढे जात पारंपरिक मार्ग वाकडी बारव चौक मंडई येथून साधू संतांच्या साक्षीने सायंकाळी 5 वाजता काढणार आहे। तसेच शहरातील मुख्य चौक असलेल्या शहीद भगतसिंग चौक, द्वारका सर्कल येथे सकाळी 11 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करणार आहेत। या संपूर्ण चौकात भगवे ध्वज, पताका लावून भगवे वातावरण निर्माण करण्यात येणार आहे आणि लाइटिंग लावून संपूर्ण परिसर प्रकाशमय करण्यात येणार आहे। त्यासोबतच आरोग्य शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप, शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष रामसिंग बावरी यांनी दिली आहे। हिंदू एकता आंदोलन नेहमी शिवजयंती दिनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व पुतळ्यांना आणि इतर महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करते। असे करणारे हिंदू एकता आंदोलन पक्ष एकमेव उदाहरण आहे। सर्वांनी तिथीनुसार येणारी शिवजयंती साजरी करावी असे आवाहन हिंदू एकता आंदोलन पक्ष करीत आहे। यावर्षी तिथीनुसार शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी किरण सिंग पवार यांची निवड करण्यात आली आहे। यासोबत प्रसाद बावरी, विशेष कार्यकारी अधिकारी श्यामभाऊ पवार, अतुल रणसिंगे, उमेश पाटील, अनिल जाधव, विजय पवार, स्वप्नील काथवटे, अशोक गांगुर्डे, प्रतीक कसबे, भूषण सदभैया, श्रवण खर्डे, शिवम पवार, बाळासाहेब मोरे, थोरात पत्रकार करण सिंग बावरी, संजय परदेशी आदींची निवड करण्यात आली आहे। उत्सव साजरा करण्यासाठी मंडळाचे भारत डांगरे, निखिल सासे, प्रकाश गायकवाड, देवा, जीवा पवार, नितीन काथवटे, हिंदू एकता पक्षाचे महादू बेंडकुळे, राजेंद्र नेरकर, मनोज मराठे, नितीन खैरनार, सचिन पवार, बागमार सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अधिक परिश्रम घेत आहेत। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।